नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी दीपाली कांबळे. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. या बुलेटिनमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. औषध निरीक्षक गट ब भरती प्रक्रिया रद्द. अन्न औषध प्रशासनाचा निर्णय. पेपर फुटीच्या आरोपानंतर गैरप्रकार झाल्याचं उघड. एनडीटीव्ही मराठीनं सर्वप्रथम दाखवली होती बातमी. लासलगाव रेल्वे स्थानकावर चक्क रात्रीतनं कांदा एक्सप्रेसमध्ये लोड केला. एनसीसीएफ आणि केंद्रीय वखार महामंडळाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात. नागपुरात काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार. दुचाकीवरून आलेले 2 हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद. एसटी चालक आणि 2 युवकांचा वाद सुरू असताना मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांवर चाकू हल्ला. सांगलीच्या मिरज मधली घटना. संशयित दोघे ताब्यात. सुरतमधील उतरान स्थानकाजवळ मुंबई अहमदाबाद येथे वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा त्याच ट्रेनमधून प्रवास. नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे दुष्काळ जाहीर करा. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी. सरसंघचालक मोहन भागवत अमेरिकेत. युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशनमध्ये सहभागी. लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाची भेट. जुलै महिन्याचा निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. आज देशभरात ईद ए मिलादुन्नबीचा उत्साह. ठिकठिकाणी मशिदीत मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा.